अजूनही सामाजिक समानता देशामध्ये दिसून येत नाही अशी परिस्थिती आहे. मग हे असं स्वातंत्र्य जे आहे, आपण म्हणतोय लोकशाही आहे, तर लोकशाहीमध्ये अशा प्रकारचं आपल्याला जी अपेक्षित पाहिजे होती लोकशाही, ती अजूनही आलेली आपल्याला दिसत नाही. आणि यावरती प्रत्येक नागरिकांनी विचारही करायला पाहिजे. की असं का होत आहे, याच्या मागचं कारण काय आहे. विचार करण्यासाठी आपल्याकडे ज्ञान असणं गरजेचं आहे. पण ज्ञान आहे का, हा पहिला प्रश्न प्रत्येक नागरिकांना. मग ज्ञान कुठून मिळवायचं. तर हे ज्ञान आणि जे काही सामाजिक किंवा जे आहे आर्थिक विषमता, हे कसल्याचे द्योतक आहे, हे कसल्या प्रकारचं घडत आहे, याच्या मागं कारण काय, तर हे ज्ञानानं येते, शिक्षणानं येते. तेवढी समज, तेवढं शहाणपण प्रत्येक नागरिकामध्ये येणं गरजेचे आहे. तरच येणारे जे काही काळ आहे तो समानतेचा येणे, अन्यथा येऊ शकणार नाही असली परिस्थिती आहे. आणि एवढा काळ का लागतो ह्या सर्व गोष्टीसाठी, म्हणजे समानता प्रस्थापित होण्यासाठी. तसंही सुधारणा म्हटल्यानंतर वेळ लागतो, कारण की अफवा पसरायला जास्त वेळ लागत नाही, ते लवकर पसरतात. पण सत्य मात्र काय आहे, ते सत्य उलगडायला, सत्य कळायला काळ लागतो. हे सत्य आपल्याला जर कळून घ्यायचं असेल तर आपल्याला ज्ञानाची गरज आहे, शिक्षणाची गरज आहे. मग शिक्षणाची गरज आहे, तर अलीकडे जे शिक्षण कोण घेऊन राहिलं आहे, ज्यांना शिक्षणाचं थोडं बहुत महत्व समजलं, किंवा शिक्षणातून प्रगती साधतं किंवा साधल्या जाते हे लक्षात आल्यानंतर शिक्षणाला महत्व आलं आहे, म्हणून लोक शिकतात आहे. आणि हेच नाही पाहिजे. शिक्षण हे जे आहे लोकांना मिळत आहे. लोक जे आहे, गरिबांचे लेकरं, मुली मुलं जे आहे मोठ्या पदावरती जाऊन राहिले आहे, देशाचं नेतृत्व करत आहे, प्रशासकीय व्यवस्थेमध्ये जाऊन राहिलेले आहे. हे नको आहे इथल्या विषमतावादी व्यवस्थेला. म्हणून शिक्षणाच्या शाळा जाणीवपूर्वक बंद पाडण्याचं कटकारस्थान देशात रचल्या गेलेलं आहे आणि अर्ध झालेलं आहे. कारण शिकलेत, या देशातील लोक जर शिकले तर त्यांना सत्य कळायला लागणार. आणि सत्य जर कळालं तर तुम्ही बंड करणार, विद्रोह करणार. एवढी शिक्षणाची ताकद आहे. आणि हे नको आहे, म्हणून शासन व्यवस्था प्रायव्हेटायझेशनच्या माध्यमातून नगरपालिकेच्या बऱ्याचशा शाळा बंद केल्या,
ज्या नगरपालिकेच्या शाळेमधून डॉक्टर, कलेक्टर, इंजिनियर, सायंटिस्ट सुद्धा त्याच नगरपालिकेच्या शाळेमधून झालेत. परंतु हे त्यांना जे सलत आहे विषमतावाद्यांना, इथली जी काही भांडवलशाही व्यवस्था असो त्यांनाही सलत आहे. आणि यामधून जे काही सामाजिक आणि आर्थिक जी विषमता आहे ते अजूनही समानतेत आलेली नाही, ती विषमताच आहे. तर त्या या शैक्षणिक विषमतेमुळे घडत आहे, एवढं लक्षात ठेव. मग ही विषमता जर आपल्याला घालवायची असेल, काढायची असेल, तर त्यासाठी आपल्याला जागृत होणे आणि शिक्षण घेणे हे पहिले महत्त्वाचं आहे. आता कोणत्याही परिस्थितीत आपल्या लेकरांना शिक्षण दिलं पाहिजे, तरच येणारा जो काळ आहे तो आर्थिक समानतेचा येईल, अन्यथा येऊ शकणार नाही अशी परिस्थिती. शिक्षण जर नाही मिळालं तर आमचा कुठलीही जी काही पिढी आहे, आमचे नवयुवक आहे आणि आजच्या घडीतले जे काही मायबाप आहे किंवा समोर मायबाप बनणारे जे आमचे युवक आहे, त्यांना योग्य काय अयोग्य काय हे जर समजलं नाही तर आर्थिक समान विषमता पुन्हा वाढेल. आर्थिक विषमता वाढली की तुम्हाला जे आहे घर चालवणे मुश्किल होणार. कारण की प्रायव्हेटायझेशनच्या माध्यमातून तुम्ही आपल्या लेकरांना शिक्षण देऊ शकणार नाही. सरकारी शाळा बंद झाल्यात. तुमचा पैसा ज्या संसाराचं गाडा चालवण्यासाठी तोच कमी पडणारा असेल, तुमच्या आवश्यक गरजा भागू शकणार नाही असली परिस्थिती आपल्या देशामध्ये सध्या सुरू झालेली आहे. यामधून येणारा जो काही आपल्याला काळ दिसतो आहे तो सुलभतेने आपल्याला असं दिसत आहे की तो सुखकारक नसेल, समाधानकारक नसेल असं दिसत आहे. कारण शिक्षणाच्या शाळा या देशातील बंद पाडणे म्हणजेच आमच्या नवतरुण युवकांना बेरोजगार करणे, तुरुंग उभे करणे, आमच्या देशातील जनतेला बिंडोक ठेवणे, मतिमंद करणे हा त्यांचा कट कारस्थान आहे. ज्यांच्याकडे पैसे आहेत ते शिकेल, पण आमचे खेड्यापाड्यातले मजूर वर्ग, शहरातील मजूर वर्ग, आमच्या काही विधवा आई भगिनी, आमच्या भांडे घासणारे आमचे भगिनी किंवा आमचा जे काही पेंटिंगच्या कामाला जाणारा, मिस्त्रीच्या कामाला जाणारा आमचा बांधव आमच्या लेकरांना कसे शिकवेल हा प्रश्न आम्हाला शासन व्यवस्थेला विचारायचा. याचं नियोजन काय? तेही माणसं आहे, तेही नागरिक आहे या देशाचे. तेही शिकले पाहिजे, त्यांचाही हक्क तेवढाच आहे या शिक्षणावरती. आणि जर शिक्षण घेऊ शकणार नाही आमच्या देशातील लोक, तर उद्या जे आहे काय चुकीचं आहे, काय बरोबर आहे हे त्यांना कळू शकणार नाही. त्यांचे आर्थिक शोषण होईल. आर्थिक विवंचनेमध्ये आमचे भारतीय लोक जगायला सुरुवात करेल. आणि यामधून
पुन्हा वर्णवाद, पुन्हा जे आहे जातीयवाद, पुन्हा धर्मवाद जे आहे या देशामध्ये फोफावायला सुरुवात होईल. जर आर्थिक बाजू बरोबर नसणार तर सामाजिक विषमता सुद्धा जी आहे मोठ्या प्रमाणात फोफावेल. आणि इथे जे आहे 21व्या सदीमध्ये जातीयवादाला मूठ माती द्यायला पाहिजे आणि मानवतेची वाढ व्हायला पाहिजे. पण मात्र तसं न घडता त्याच्या उलट सुरुवात झालेली आहे. इथे धर्माला जे महत्व दिल्या जातं पण मानवतेला महत्व दिल्या जात नाही. आणि इथे जे आहे दगडाला आपण जे आहे ईश्वर मानण्यामध्ये धर्म सक्सेस झाला आहे पण मात्र माणसामध्ये माणुसकी आहे हे सांगण्यामध्ये धर्म मात्र अपयशी ठरला, एवढं लक्षात ठेवा. आणि या शिक्षणाच्या विषमतेचे मधून आमच्या पिढीची आर्थिक परिस्थिती जर बळकट होऊ शकले नाही तर सामाजिक विषमता सुद्धा जशीच्या तशीच राहील. सामाजिक समानता प्रस्थापित होऊ शकणार नाही असली परिस्थिती आहे. सामाजिक समानता का येऊ शकणार नाही? कारण की इंटरकास्ट मॅरेजेस होणार नाही. कारण की वर्णव्यवस्था काय म्हणताय, जी काही वर्णव्यवस्था इथे मनुवादी व्यवस्थेने सुरुवात केली आहे ती जी आहे एकावर एक थर रचल्यासारखी केलेली आहे, अशी लांब केलेली नाही अशी परिस्थिती आहे. म्हणजे वरचाच राहील अशी परिस्थिती त्यांनी निर्माण केली. म्हणजे वरचा जो व्यवस्था आहे ती खालच्या तिन्ही व्यवस्थेबरोबर जे आहे इंटरकास्ट मॅरेजेस करू शकतोय. लग्न विवाह जो काही वरच्या तो म्हणतो की मी वरचा आहे, मी खालच्या तिन्ही लोकांसोबत तिन्ही समूहासोबत मी विवाह करू शकतोय. पण मात्र आणि त्यानंतर त्यांच्या खालचा जो दुसरा नंबरचा आहे वरून तोही म्हणतो की खालचे दोन जे आहे त्यांच्याही सोबत आम्ही विवाह करू शकतोय पण वरच्या सोबत नाही करणार. तो त्यानंतर वरून तिसऱ्या नंबरचा म्हणतो आहे. जसं आपण पकडलं की या लोकांनी जी वर्ण व्यवस्था सुरुवात केली ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, तर हे जे वैश्य आहे तेही म्हणतात की आम्ही खालच्या दोन वर्णाशी आम्ही विवाह करू शकतोय पण मात्र वरच्याशी नाही करू शकणार. असं का? आणि खालचे जे दोन आहे शूद्र अतिशूद्र ज्याला म्हटलं जातं ते आहेच नाही. पहिली गोष्ट यांनी आपसामध्ये विवाह करायचे पण वरच्या वर असलेल्या वर्णाशी का विवाह करू नये? काय ते माणसं नाही आहे? म्हणजे खालचे कोण? तुम्ही जमिनीवरती राहताय, इथल्या धर्म मार्तंड्यांना सांगणार, मनुवादी व्यवस्थेला सांगणार तेही माणसं आहे आणि तुम्हीही माणसं आहात. आणि ही 21व्या सदीमध्ये वर्ण व्यवस्था आम्हाला मान्य नाही. आणि म्हणून म्हणतोय हे शिक्षण बंद करण्याचं यांनी कटकारस्थान का रचलं आहे? कारण की आर्थिक समानता आली नाही पाहिजे, आर्थिक विषमता पाहिजे. आर्थिक विषमता आली की जे काही गरीब लोक आहे ते खालच्या दर्जाचे काम करेल, ते वरती येणार नाही. आणि म्हणून इंटरकास्ट मॅरेज होत नाही. कारण की आमचे नौजवान पोरं जर शिकले, कलेक्टर बनेल, इंजिनियर बनेल, बेरोजगार राहणार नाही.
आणि ते सक्षम जर राहिले तर जे कोणी स्वतःला टॉप म्हणतात, वरती आहो म्हणतात, ते सुद्धा आमच्या लेकराबरोबर विवाह करेल, एवढं लक्षात ठेवा. आणि जोपर्यंत रोटी बिटी व्यवहार होणार नाही तोपर्यंत इथे मानवता फैलणार नाही, मानवता रुजणार नाही, एवढं लक्षात ठेवा. म्हणून इंटरकास्ट मॅरेज झाले पाहिजे. परंतु वरचे म्हणतात की नाही, खालचे बरोबर नाहीये. का बरोबर नाहीये? जेव्हा ते श्रीमंत होतात तेव्हा मात्र बरोबर ते पोरगा चालतोय, खालच्या दर्जाचा. जेव्हा खालच्या दर्जातला पोरगा डॉक्टर, कलेक्टर, इंजिनियर असतो तेव्हा ब्राह्मणाला चालतो तो पोरगा. म्हणून लक्षात ठेवा, आम्हाला शिक्षण बंद करण्याचं कारण काय आहे? कटकारस्थान आहे या देशातील शासन व्यवस्थेचं. कारण की तुम्ही शिक्षित झाले तर तुम्ही इकॉनॉमिकली, आर्थिक दृष्ट्या साऊंड व्हाल, बळकट व्हाल, आणि तुम्ही सुद्धा जे आहे खांद्याशी खांदा मिळून तुम्ही जे आहे एक तुमचा दर्जा त्यांच्या बरोबरचा येईल. आणि हे त्यांना भीती वाटत आहे, आणि हे त्यांना भीती वाटत आहे. म्हणून तुमचं शिक्षण या भारतीयांचं बंद केले त्यांनी, आणि भांडवलशाही व्यवस्था सुरुवात केली त्या शिक्षणाची. म्हणजे ज्यांच्याकडे पैसे असेल ते शिकेल, आणि ज्यांच्याकडे पैसे नाही ते शिकू शकणार नाही. असली परिस्थिती इथल्या विषमतावादी शासन व्यवस्थेने जी आहे इथे जी आहे सोडलेली आहे. मग ते बीजेपी असो की काँग्रेस असो, दोन्ही सारखीच आहे. हे दोन्हीही सारख्याच विचाराचे आहे. आणि जोपर्यंत या भारत देशातून बीजेपी आणि काँग्रेस सारखी विषमतावादी व्यवस्था जोपर्यंत हद्दपार होणार नाही तोपर्यंत या देशाला खरं स्वातंत्र्य मिळणार नाही, लक्षात ठेवा. या देशाला खरं स्वातंत्र्य तुम्हाला मिळवून द्यायचं असेल तर तुम्हाला क्रांतिकारी भूमिका, क्रांतिकारी विचार तुम्हाला जे आहे स्वतःमध्ये आत्मसात करून ते आमच्या पिढीमध्ये पेरावं लागेल, रुजवावं लागेल. तुम्हाला महात्मा फुले, बिरसा मुंडा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, जिजामाता सांगावं लागेल आपल्या लेकरांना. तरच ते या अन्यायी विषमतावादी बीजेपी आणि काँग्रेसच्या विरुद्ध लढू शकेल. आणि जर आम्ही आर्थिक दृष्ट्या सक्षम बनू शकणार नाही तर प्रत्येक येणाऱ्या इलेक्शन मध्ये विकल्या जाणार आणि छोट्या छोट्या प्रलोभनामध्ये विकून स्वतःचा आम्ही वाटोळं तर लावतोच आहे, पण येणाऱ्या पिढीचं सुद्धा आम्ही वाटोळं लावणार. आणि त्याचे जे काही पडसाद आहे ते पुन्हा येणाऱ्या पिढीवरती पडेल. आणि त्यासाठी पहिले इथले आजचे जे मायबाप आहेत ते जबाबदार असतील. अरे ज्या नगरामध्ये बहुसंख्याक लोक आहेत त्यांचा नगरसेवक यायला पाहिजे. पण त्या नगरामध्ये जे आहे नगरसेवक विषमतावादी लोकांचा नगरसेवक निवडून येतोय, शर्मेची बाब आहे. महापुरुषांचे विचार घेणे आणि त्याला प्रॅक्टिकल मध्ये जे आहे अनुसरणे कठीण आहे. त्या मार्गावर चालणे कठीण आहे. सोपं तर कोणी उचलते स्वस्त असलं तर, पण जे कॉस्टली असते ते उचलण्याची ताकद लागते, स्वाभिमान लागतो, हिम्मत लागते, धैर्य लागते. अरे ते बापामध्येच नाही, मायबापामध्येच नाही तर लेकरामध्ये कुठून येईल? त्या ताकदीचे पहिले मायबापा आपण बनलो पाहिजे,
तर येणारी पिढी आमच्या लेकराकडून आम्ही अपेक्षा करायला पाहिजे की माझं लेकरू जे आहे हा स्वाभिमानी तयार होईल, चांगला कॅरेक्टरचा तयार होईल. हे सहजासहजी निर्माण होत नाही. निर्माण करण्यासाठी आम्ही काहीतरी सॅक्रिफाईस केलं पाहिजे, त्याग केला पाहिजे. आम्ही जे आहे स्वतःला जे आहे तसं कमिटमेंट दिलं पाहिजे, तेव्हा कुठं आपल्याला पाहायला मिळेल रिझल्ट, परिणाम आपल्याला पाहायला मिळेल आणि फक्र वाटेल त्या गोष्टीवरती. अन्यथा विचार करण्याची वेळ येईल की मी जगलो कशासाठी, कसा जगलो, मी स्वाभिमान गहाण ठेवून जगलो का, की स्वाभिमानाने मी जगलो. याचा विचार इथेच करावा लागेल, कारण की आम्ही नरक आणि स्वर्ग मानत नाही. आमचे इफेक्ट, आमचे परिणाम आम्हाला इथेच दिसणार आहे. म्हणून माणूस तयार करा ताकी तो ये आर्थिक आणि सामाजिक समानता आणू शकेल. या विषमता विरुद्ध कोणाविरुद्ध लढलं पाहिजे त्याला कळेल. नुसतं जे आहे या महापुरुषांची पूजा करून जमणार नाही. आम्ही प्रॅक्टिकल मध्ये जगलो पाहिजे, प्रॅक्टिकल मध्ये वागलो पाहिजे, तर आपल्याला रिझल्ट मिळेल, परिणाम मिळेल. आणि हे जर करू शकलो नाही तर मात्र आपण कुठेतरी चुकतो आहे, चुकीच्या मार्गाने जातो आहे. आणि घरच्या घरी आपण बोलतो आहे की असं नको घडायला, तसं व्हायला पाहिजे होतं. तर हे आपण म्हणायच्या अगोदर आपण काय पेरलं तेच अन्न आपल्याला मिळेल. म्हणून आपणा सर्वांना विनंती आहे, बदलवा, स्वतःला बदलवाल तर देश बदललेला दिसेल. आज बरेच लोक जे आहे, अरे शाळा बांधण्यासाठी तुम्ही अनुदान मागा ना शासन व्यवस्थेला, लायब्ररी, आमचे पोरं अभ्यास करण्यासाठी लायब्ररी पाहिजे आहे, लायब्ररी मागा ना, बांधून मागा ना, ते नाही देणार तुम्हाला. ज्या 50 वर्षापासूनच्या शाळा आहे, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या, अरे आधुनिक शाळा बांधा ना, पण त्या नाही बांधून देणार तुम्हाला. पण तुम्ही ना म्हटलं की आम्हाला मंदिर बांधून पाहिजे, आम्हाला विहार बांधून पाहिजे, ते मात्र बांधून देणार तुम्हाला. ते तुम्हाला बांधून देणार, कारण की तुम्ही सुद्धा तसेच गुरफटले पाहिजे त्याच्यामध्ये आणि तुम्ही त्यांचे गुलाम झाले पाहिजे. बाबा मी मंदिर बांधून दिलं तुला विहार बांधून दिलं, आता तू आमचा गुलाम झालेला आहे कितीतरी वर्षापासूनचा. आता जे आहे तू आम्हाला मतदान करायचं, आम्ही तुमच्यावरती राज करायचं, या देशाचं जे आहे वाटोळं लावण्यासाठी आम्ही तयार आहोत. मग अलीकडे आपण बघतो आहे आमची तरुण पिढी 30-35 वर्षाची होऊन राहिलेली आहे. प्रायव्हेटायझेशनमुळे जॉब मिळत नाही, कमी मोबदला मिळतो, मेंटेनन्स होणार नाही. आमचे पोरं घाबरून राहिले, आमच्या पोरींचे लग्न होऊन नाही राहिले. पण या देशातील जनता मात्र कोणीच जागी नाही आहे. चुकीचं होत आहे त्याच्या विरुद्ध कधीच रस्त्यावर येत नाही. घरी मात्र जे बडबड करायची करतात, पण जिथं आपल्याला बोलायचं आहे तिथं हिंमत होऊन नाही राहिली. असलेलं सुरक्षित जर ठेवायचं असेल, कमावलेलं जे काही आहे ते पुन्हा वाढवायचं असेल, सुरक्षित करायचं असेल, तर येणाऱ्या कालखंडामध्ये या प्रायव्हेटायझेशनला आम्ही लगाम घालून जे सरकारी राष्ट्रीयकरण ज्याला म्हणतो आपण, ते निर्माण झालं पाहिजे. असं तुम्हाला सिक्युरिटी पाहिजे असेल, असं वाटत असेल
तर आम्ही या देशातून बीजेपी आणि काँग्रेस सारखी जी काही विषमतावादी व्यवस्था आहे तिला हद्दपार करावेच लागेल, एवढं लक्षात ठेवा. ही क्रांती आहे, ही एक और लढाई आजादी की आहे, ही लढावी लागेल. जे महापुरुषांना अपेक्षित आहे ती लोकशाही जर तुम्हाला पाहिजे असेल तर एक और लढाई आजादी की अहिंसेच्या मार्गातून लढावी लागेल. आणि हे सर्व जर करू शकत असेल तर ते शिक्षणाच्या माध्यमातून होईल. म्हणून शिक्षण आपल्याला घेणं गरजेचं आहे, एवढं लक्षात ठेवा. म्हणून संपूर्ण जनतेला सांगणं आहे, खर्च कमी करा, पण आपल्या लेकरांना शिकवा. कुठल्याही कंडिशन मध्ये एक खर्च कमी करा, पण आपल्या लेकरांना कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा शिकवण्याचा प्रयत्न करा. आणि शिक्षणाबरोबर त्याला माणूस बनवायचं असेल, त्याच्यामध्ये इन्सानियत भरवायची असेल तर महापुरुषांचे विचार त्याच्यामध्ये कुटून भरा. आणि वयाच्या 14 वर्षापर्यंत आपण हे केलं तर तुम्हाला आयुष्यभर आपल्या लेकरांकडे बघायची गरज पडणार नाही. असे मायबाप आपण बनलो पाहिजे, एवढी कास धरा. आणि जाता जाता एवढं सांगतो या कार्यक्रमाच्या माध्यमातून, ग्लोबल वॉर्मिंग सुरू झालेली आहे. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे पोल्युशन, प्रदूषण. या प्रदूषणामधून या पृथ्वी ग्रहाची तब्येत खराब झालेली आहे. आणि म्हणून एप्रिल मे महिन्यामध्ये पाऊस, वादळ, भूकंप अशा प्रकारचे आपल्याला दिसून येत आहे. हे पुन्हा वाढायला सुरुवात होईल. आणि आपण या पृथ्वी ग्रहाचा जर आम्ही विचार करू शकलो नाही, तिला सुधारण्याचा प्रयत्न करू शकलो नाही, तर ही पृथ्वी लवकर नष्ट होईल, एवढं लक्षात ठेवा. कारण स्टीव्ह जॉब्स या शास्त्रज्ञाने भाकीत केलेलं आहे की 100 ते 150 वर्षानंतर ही पृथ्वी नष्ट होणार, एवढं लक्षात ठेवा. आणि हे तुम्हाला जे आहे चुणूक लागली असेल, ही निसर्ग सूचना देत आहे आपल्याला की मानवांनो सुधरा बा. ते सुधारण्याचा आपल्याला जे आहे मोका देत आहे, वेळ देत आहे. अरे सामान्य जनतेला नाही कळत तर कम से कम ज्याला आपण मायबाप म्हणतो, शासन व्यवस्थेला म्हणतोय, पर्यावरण मंत्री आहे, नेते लोक आहे, पण हे सुद्धा याकडे लक्ष द्यायला तयार नाही असली परिस्थिती आहे. जर हवामान शुद्ध राहू शकणार नाही तर कोणीही निरोगी राहू शकणार नाही, एवढं लक्षात ठेवा. बरेच लोक प्रदूषणाने मृत्युमुखी पडतात आहे. वर्षभर पाऊस तर राहिला आणि राहतो आहे अलीकडे, किंवा तापमान खूप वाढले, अंटार्क्टिकातले जे बर्फ आहे ते सुद्धा वितळून राहिलेले आहे. आणि अशा प्रकारचं चंचल वातावरण जर राहिलं तर मनुष्याचं वय कमी होईल, मनुष्य जास्त दिवस टिकू शकणार नाही, आपल्याला अन्न बरोबर मिळणार नाही. पशु पक्षी प्राण्यांचं सुद्धा जे आहे आपण बघतोय प्रमाण कमी झालेलं आहे. असे बरेच इफेक्ट आपल्याला दिसून येत असताना सुद्धा कोणीही या पर्यावरणाकडे, पृथ्वी ग्रहाकडे लक्ष वेधत नाही. हे एक शोकांतिका आपल्या नागरिकांची आपल्याला जे दिसून येत आहे. अरे शुद्ध हवा मिळते मध्ये कशी मिळायची आहे, पोल्युशन कमी करायचं कसं करायचं.
हे सुद्धा प्रत्येक नागरिकांनी विचार करायला हवा. कारण पोल्युशन जर कमी करायचं असेल, जे काही वाढलेलं आहे, कंपन्या आहेत, पेट्रोल डिझेलच्या गाड्या आहेत, याच्यामुळे पोल्युशन वाढलं. इलेक्ट्रिसिटी दगडी कोळशामुळे जे आहे उत्पन्न केले जाते, त्याच्यामुळे पोल्युशन वाढलं. पृथ्वीला इजा होत आहे. आणि महत्वाचं म्हणजे जंगलतोड खूप जोरात वाढलेली आहे. मी ही जंगलतोड डेव्हलपमेंट ज्याला म्हणतो आपण, डेव्हलपमेंट करण्यासाठी जर होत असेल तर ती भरून काढण्याची जबाबदारी सुद्धा जी आहे तोडणाऱ्यांची आहे. तोडतात 1000 झाडं, लावतात 50 झाडं, लावतात 100 झाडं. फक्त जेवढे लागले तेवढे आपण जे त्याच्या डबल लावले पाहिजे, म्हणजे अर्धे जगतात. पण मात्र शासन व्यवस्था सुद्धा याकडे दुर्लक्ष करत आहे. आणि याच्यातून जे आहे कोणीही सुरक्षित राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. विषय वातावरणाचा आहे. विषय कोणाला वाटणार आहे की हा जे आहे काय विषय. पण जेव्हा व्हेंटिलेटरवरती ऑक्सिजनची ज्याला गरज पडते, त्याला ऑक्सिजनचं महत्व लक्षात